तर जाऊया सामन्याला सुरुवात करायची. पंचांना विनंती असेल आपण सामना सुरू करायचा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला शुभम, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कमलेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाडेवाडी संघाचा संघनायक संतोष चव्हाण. एक तेज तर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग एंड वरती संतोष चव्हाण. पहिला चेंडू तेज तर्रार, जसं मी म्हटलं तेज तर्रार गोलंदाज संतोष चव्हाण. त्याच्या ताफ्यातून पहिला चेंडू तेज तर्रार चेंडूची सांगता केली आणि चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज संतोष, सामना करेल शुभम. फुलर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. भीमर आणि वनडे गोसंगी क्षेत्रात चेंडू गेलाय. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होईल ती 1 चेंडू नंतर 2 धावा. नो बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळेल येणारा चेंडू असेल प्रीट. ओपन लायसन बॅट्समन साठी, फलंदाजासाठी एक ओपन लायसन. जसं म्हटलं जातं ना, ओपन लायसन म्हणजे त्या चेंडूवरती तो कोणत्याही प्रकारचा कसाही शॉट खेळू शकतो, कोणतीही रिस्क घेऊ शकतो तो त्या चेंडूवरती. असा फ्रीटचा चेंडू, फुल्लर चेंडू. पुन्हा एकदा फुल्लर चेंडूचा खरपूस असा समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षक होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता, तत्पर 2 धावा घेण्यात यश मिळालं शुभमला. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होते ती 4. 2 चेंडू नंतर 4 धावा. धन्यवाद सर. 2 रनांची पेनल्टी गौरववाडी संघाला असेल, कारण आपण ज्यावेळेस बॅट चेंज करता किंवा कोणत्याही प्रकारचा आपण पंचांशी पहिल्यांदा विचार विनिमय करावा लागतो. MC11 लेवलचे पंच आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा संतोष चव्हाण यांचा निर्धाव चेंडू तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा तेज तर्रार गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. संतोष चव्हाण मॅन फ्रॉम पाडेवाडी. का मला संघाचा संघनायक केलंय आणि का मी पहिली ओव्हर हाताळत असतो. आणि शेवटच्या चेंडूवरती त्रिफळाच्छेद करण्यात यश मिळालं संतोषला आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलं शुभमला. शुभमची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय. शेवटचा चेंडू सामना करतोय रोहित. काय बॉलिंग, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संतोष चव्हाण पहिलं षटक हाताळत असताना संतोषने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळालं होतं संतोषला. धावसंख्या स्थिर. एका षटकानंतर धावसंख्या आहे ती 4. 1 बाद 4. नंतर लास्टला तर सर्व संघांना विनंती असेल, आपणास जर मैदानात जावायचं असेल तर
आपल्याला जर मैदानात जायचं असेल तर आपण पहिल्यांदा पंचांची परवानगी घेऊनच मैदानात जावं लागेल, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जसं गवळवाडी संघाला 2 रनांची पेनल्टी बसली म्हटलं तसं कमलेशच्या बॅटमधून आला हा खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होते ती 10. जसं संतोषने षटक हाताळलं होतं ना, पहिलं षटक हाताळत असताना संतोषने 4 धावा फक्त खर्च केला होता आणि 1 गडी बाद केला होता. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक जसा पहिल्या चेंडूवरती षटकार आला तदनंतर दुसरा चेंडू हाताळत असताना प्रतीकने तेज तर्रार आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे प्रतीक. सामना करेल कमलेश. क्षेत्ररक्षणात बदल करताना पाहायला मिळतोय कॅप्टन कुल संतोष चव्हाण. पुन्हा एकदा प्रतीकाचा प्रयत्न होता बाउन्सर पद्धतीचे चेंडू हाताळण्याचा, पण पंचांचा इशारा येतो अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 11. 2 चेंडू नंतर 11 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय प्रतीक. सामना करतो तो कमलेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी, काय भेदक मारा पाहायला मिळतोय आपल्याला प्रतीक याच्याकडून. कुठेतरी संतोषांचा कान मंत्र प्रतीकला मदत करताना पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागून संतोष गाईड करताना पाहायला मिळतात आपल्याला प्रतीकला आणि त्याप्रमाणेच प्रतीक यांची गोलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न. नो +1 तर धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट. ओपन लायसन कमलेशसाठी पाहूया. फ्री हिटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना प्रतीक. काय गोलंदाजी, कुठेतरी चुकी करतोय पण त्या चुकीची भरपाई करताना आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक आणि निर्धाव चेंडूची सांगता केले प्रतीकने. भेदक असा मारा पाहायला मिळतो आपल्याला प्रतीक यांचा. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नोचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिट. जसं फ्री हिट म्हणलं ना त्यानंतर कमलेशला कुठेतरी कॉन्फिडन्स येतो की मी मोठा फटका खेळावा, कारण या फ्री हिट वरती ओपन लायसन असतं. जसं ओपन लायसन म्हटलं तसं कमलेशने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळालं कमलेशला. धावसंख्या 2 ने वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावसंख्येवरती. 5 चेंडू नंतर 16. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळत असताना कमलेशच्या बॅट मधून चेंडू लॉक झालाय. क्षेत्ररक्षक आहे पण कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातो सीमा रेषापार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होते ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. कुठेतरी महागडं षटक प्रतीक याचं आपल्याला पाहायला मिळालं, कारण पहिलं षटक हाताळत असताना संतोषने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दुसरं षटक हाताळत असताना प्रतीकच्या गोलंदाजीतून आपल्याला 18 धावा पाहायला मिळाल्या. तर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो पाडेवाडी संघाकडून अंकुश.
लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 23. एक चेंडू नंतर 23. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला अंकुश. आणि स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्या बॅट मधून झंझावत खेळ पाहायला मिळते आपल्याला. चालू आहे. षटकार आला होता मागच्या बॉलवरती. फुल्लर चेंडू यष्टीरक्षकाकडून चुकी होते पण त्या चुकीचा फायदा मिळाला नाहीये बॅट्समॅनला. पण पंचांचा इशारा होते अतिरिक्त चेंडू. धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्येवरती 24. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज अंकुश. पुन्हा एकदा कमलेशच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे. कुठेतरी चुकी करतो क्षेत्ररक्षक. झेल झाला असता कमलेशला परत पाठवता आलं असतं. एक धाव घेण्यात यश मिळालं. तदनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश मिळालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण कुठेतरी कॉलिंग प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे रोहितला आपली विकेट गमावी लागेल. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 27. यष्ट्यांच्या पाठून आपल्याला पाहायला मिळालं संतोष चव्हाण यांची चपळाई. तर आजच्या या श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये या पावसाने हजेरी लावली आहे आणि रोहितची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय मारुती. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश. पुन्हा एकदा फुल्लर चेंडूचा भरघोस असा समाचार. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवरती. पुन्हा एकदा अंकुश यांचा प्रयत्न होता डॉट बॉल घालवण्याचा. निर्धाव चेंडूची सांगता करण्याचा पण शरीराचा वेध घेतला आणि एक धाव घेण्यात यश मिळालं मारुतीला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. चार चेंडू नंतर 34. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती कमलेश. फुल्लर चेंडू पण त्या फुल्लर चेंडूचा कुठेतरी पुरेपूर उपयोग करून घेता आला नाही कमलेशला. डोक्याला हात लावतो. त्याला माहिती आहे माझ्याकडून कुठेतरी चुकी झाली कारण हा फुल्लर लेनचा चेंडू होता. या चेंडूवरती मोठा फटका सजवता आला असता पण कुठेतरी चुकी करतोय आणि ती चुकी त्याला माहिती आहे स्वतःला कमलेशला. म्हणूनच तर त्याने डोक्याला हात लावला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश सज्ज आहे. पुन्हा फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 36. 2 बाद 36 धावा. पुन्हा एकदा संतोष चव्हाण विचार विनिमय करत असताना. चौथी ओव्हर शेवटचा आणि निर्णायक स्लॉग ओव्हरचं षटक कोण हाताळणार. 34 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 क्षमा करा 36 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष यांच्या ताफ्यातून आलाय 4थं षटक हाताळण्यासाठी विवेक. तेच तर गोलंदाज विवेक.
एक यंगस्टर अंडर 22 चा खेळाडू विवेक पाहायला मिळतो आपल्याला. पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडू आला होता. दुसरा हॅलो, तर जाऊया मैदानात. बॉलिंग ट्रॅकवरती विवेक कडून कुठेतरी चुकी होते आणि खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळत असताना नो चेंडूची सांगता होते. येणारा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंडवरती कमलेश आपटण्याचा प्रयत्न केला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पुरेपूर उपयोग केलाय कमलेशने आणि चेंडू सीमारेषा पार जाते. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या धाव आकड्यावरती. तर पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त धावसंख्येत वाढवते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. 4 चेंडू नंतर 46 धावा. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले, पण पंचांनी अपील फेटाळले आणि पंचांचा इशारा येतो. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती कमलेश, ज्याच्या बॅटमधून तडातड मोठे फटके येत आहेत आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. शेवटचा चेंडू निर्णायक षटक होतं. निर्णायक षटक हाताळत असताना कुठेतरी विवेककडून 8 ते 9 चेंडू हाताळले गेले. एक्स्ट्रा चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विवेक तयार आहे. कमलेशच्या बॅटमधून मोठा फटका आला. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चेंडू जातो सीमा रेषा पार. बाउंड्री रायडर आहेत. धन्यवाद सर. चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52. येणारे 24 चेंडू 53 धावांची गरज असेल संतोष चव्हाण यांच्या संघाला. श्री 11 पाळेवाडी. तर गवळवाडी संघाने लक्ष द्यायचे. आपणास 2 रनांची पेनल्टी लागली होती, तर 2 रनांनी ध्येय कमी होईल. धावसंख्या जाऊन तर येणाऱ्या तर दोन्ही संघांना कळवण्यात येते की एक षटक संपल्यानंतर पाडेवाडी संघ आपणास कळवण्यात येते की एक षटक संपल्यानंतर आपल्या धावफलकावरती 2 धावा ऍड करण्यात येतील, ज्या पेनल्टीच्या असतील गवळवाडी संघाच्या.
तर जाऊया मैदानात. तर दोन्ही संघांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे, कारण वेळेचं बंधन असेल. आपल्याला 4 ओव्हरचे 4 षटकांचे सामने खेळायचे. ते क्वालिटी क्रिकेट, एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वारणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा एका दिवसामध्ये 16 संघ खेळतात. 16 संघांची भिडत आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. मध्यांतराच्या खेळापर्यंत आपण जाऊन पोहोचलोय. तर येणारे 24 चेंडू 52 धावांची गरज पाडेवाडी संघाला. पहिला चेंडू हाताळत असताना सचिन यांच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सचिन यांच्याकडून शरीराचा वेध घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव तत्पर, एक धाव घेण्यात यश मिळालं. अनिल यांना धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 1. 2 चेंडू नंतर एक स्ट्रायकिंग एंडवरती गेलाय पाडेवाडी संघाचा कप्तान संतोष चव्हाण. संतोषचा प्रयत्न होता पण बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषंगी क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती 2. 3 चेंडू नंतर 2 धावसंख्या. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो संतोष, पाडेवाडी संघाचा, श्री 11 पाडेवाडी या संघाचा कप्तान. अतिशय उत्कृष्ट अशी आणि भेदक गोलंदाजी आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. पुन्हा संतोषचं नाव घेतलं आणि संतोषने चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? संतोष यांचा चकवा देण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी क्षेत्ररक्षक चपळाई दाखवतोय आणि कोणतीही गडबड न करता चेंडूला गॅदर करतोय. तत्पर एक धाव घेण्यात यश मिळालं संतोषला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज सचिन. सामना करतो अनिल. अनिल यांच्या अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिन यांच्या मार्फत. भेदक आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सचिन यांची. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतो अनिल. स्ट्रायकिंग एंडला अनिल आहे. पाहूया अनिल आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करताना सचिन. पहिल्या षटक हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या सचिनने आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला सचिन यांच्याकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय मारुती आणि काय बॉलिंग, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मारुतीकडून. अचूक टप्पा आणि भेदक मारा
स्ट्रायकिंग एंडवरती होते संतोष. निर्धाव चेंडूची सांगता केली. पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगता केली मारुतीने. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय संतोष चव्हाण. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी प्रयत्नांना यश येत नाहीये. मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न संतोषांचा चालू आहे. धडपड चालू आहे त्यांची कुठेतरी, पण त्या प्रयत्नांना कुठेतरी यश प्राप्त होत नाहीये. आणि गोलंदाजाचं यामध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे मारुती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता मारुती यांच्याकडून. काय भेदक आणि अचूक टप्पा, जिथे त्यांना पाहिजे त्या टप्प्यावरती त्या जागेवरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मारुती कुठेतरी जकडून ठेवलंय. पायबंदी, पायगड्या घालून ठेवल्यात संतोष यांना मारुतीने. पुन्हा एकदा संतोष यांचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये या प्रयत्नांमध्ये संतोष यांना यश येत नाही. आणि स्कोर बोर्ड स्थिर, धावफलक स्थिर आहे. कुठेतरी धावफलक ठेवलं पाहिजे, कारण आपण 52 धावांचा टार्गेट, एक ध्येय पार करत असताना धावफलकावरती कुठेतरी एक्का दुक्का 1-2 रन आल्या पाहिजेत. त्याचा प्रयत्न कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाही संतोष पाटील यांच्याकडून, संतोष चव्हाण यांच्याकडून. यष्टीरक्षकाकडे अपील झालं होतं, पण पंचांनी ते अपील फेटाळलंय. झेलबाद करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातार 5 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मारुती यांच्या मार्फत. पाडेवाडी संघाचा कप्तान संतोष चव्हाण यांना अक्षरशः जकडून ठेवलंय, आखडून ठेवलंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली असती, पण यष्टीरक्षक पंचांचा इशारा येतोय वाईडच्या दिशेने. आणि वाईड +1 यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चुकी होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा संतोष यांना चकवलंय का? पंचांचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता. काय षटक हाताळलं मारुती यांनी. एक अतिरिक्त आणि +1 जर आली नसती तर मिडन ओव्हर गेली असती. काय उत्कृष्ट अशी गोलंदाजी, भेदक मारा. मारुती यांची गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचे, कारण फक्त 2 धावा खर्च केल्या दुसरं षटक हाताळत असताना. काय उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक भेदक मारा पाहायला मिळाला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय रोहित. सामना करेल अनिल. येणारे 12 चेंडू 46 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल. कुठेतरी फटका पोचतोय आणि संतोष यांचा प्रयत्न स्ट्राइक चेंज करण्याचा. एक धाव घेण्यात यश मिळतंय. रनआउट धावची 22च्या स्वरूपात 1 धाव येते, तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संतोष यांचा प्रयत्न. मी हार मानणार नाहीये आणि संतोष यांच्या बॅट मधून चेंडू येतो सीमारेषा पार. षटकार. दोन चेंडू नंतर धावसंख्या होते ती 14. येणारे 10 चेंडू. दहा चेंडू 39 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती संतोष चव्हाण. पुन्हा एकदा संतोष यांचा प्रयत्न, पण प्रयत्नांना यश येत नाहीये. कुठेतरी एक मोठा फटका आला होता. लगातार 2 फटके सजवण्याचा प्रयत्न, मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नांना कुठेतरी यश प्राप्त होत नाहीये. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना रोहित आपल्याला पाहायला मिळाला. जखून ठेवले संतोषला. संतोष कुठेतरी नाराज असेल स्वतःवरती, कारण जबाबदारी उचलली आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याचा लक्ष असेल संतोष यांच्या मनामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका.
जसं मी म्हटलं ना, या मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये कुठेतरी संतोष चव्हाण 1-2 धावा जर झाल्या असत्या, स्वतःवरती नाराज आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सॉरी, शरीराचा वेध गुण चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू, 38 धावांची गरज. 6 चेंडू 38 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला जाणार आहे तो अनिल. कुठेतरी संतोष असता तर बेनिफिट मिळालं असतं पाडेवाडी संघाला, कारण संतोष मध्ये ती ताकद आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गवळवाडी संघाकडून. वैयक्तिक पहिलं संघाचं निर्णायक आणि शेवटचं षटक घेऊन शुभम. पहिला चेंडू नो बॉलच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू, 37 ची गरज. 6 चेंडूवरती 6 मोठे फटके. एखादा चुकीचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. सामना करतोय अनिल. फिल्डर चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, पाहूया झेल होतोय का, पण कोणतीही रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाहीये क्षेत्ररक्षकाने आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. अनिलला धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 36 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती संतोष आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय संतोष चव्हाण. यानंतर होणारा सामना दोस्ती 11 उपवळे कदमवाडी विरुद्ध. या सामन्यामध्ये जो विजयी संघ ठरेल त्यांचा, तर दोस्ती 11 उपवळे कदमवाडी आपल्या संघाच्या संघनायकास विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. शेवटचं षटक हाताळत असताना 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू, 36 ची गरज. मैदानात संतोषची जागा भरून काढण्यासाठी आलाय अंकुश. पुन्हा एकदा उत्कृष्ट झेल झाला असता, पण कुठेतरी यष्टीरक्षकाकडून चुकी होते आणि झेल सुटते. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर. येणारे 3 चेंडू, 36 ची गरज. हा सामना पूर्णपणे गवळवाडी या संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी संतोष यांचा विचार करायला गेला ना, तर डॉट बॉलचं इक्वेशन त्यांच्या मार्फत खूप झालं होतं आणि त्याचाच फायदा गवळवाडी संघाने उचलला. शेवटचे 2 चेंडू 36 ची गरज. कुठेतरी गोलंदाजाकडून चुकी होते, हातातून बॉल निसटला आणि नो +1. धावसंख्येत 2 ने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. येणारा चेंडू असेल फ्री हिट. आणि अंकुशाच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. आणि पंचांचा इशारा येतो, चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. शेवटचा चेंडू, एक लीगल डिलिव्हरी आणि गवळवाडी संघ दुसऱ्या फेरीसाठी प्राप्त. आणि गवळवाडी संघाचा कोण कर्णधार असेल त्यांनी कृपा करून आपण मंचावरती यायचं.